गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. यातच शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपबरोबर जाणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात आहेत. यावरून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही भेट घेतली होती. या राजकीय भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आले आहे. या सर्व चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी फेटाळून लावल्या. शरद पवारांची राष्ट्रवादी खरंच भाजपाबरोबर जाणार का? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होणार का? तसेच जयंत पाटलांना खरंच अर्थमंत्रीपद मिळणार आहे का? या सर्व प्रश्नांवर आता जयंत पाटील यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना मोठा खुलासा केला आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. एनडीए कडून आम्हाला आमंत्रण नसून जाण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही. आम्ही कोणतंही खातं मागितलेले नाही, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं आहे. एनडीएने काय आम्हाला निमंत्रण दिलंय तेव्हा तिकडे जाण्याचा प्रश्न निर्माण होतो? असा प्रश्न तुमच्या मनात येतोच कसा? आम्ही कोणत्याही स्पर्धेत नाही, आम्ही कोणतंही खातं मागितलेलं नाही. मात्र तुम्ही त्याआधीच मला गेल्या 2-3 दिवसात 2 ते 3दा मंत्रिपदाची शपथ दिल्यासारखं दिसतंय, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.